तर लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, सायन्स 1चा अभ्यास करताय तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की जो नोव्हेंबर 2020 मध्ये पेपरमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर काय आहे हा क्वेश्चन? ड्रॉ ऑल पॉसिबल स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड्स फ्रॉम देअर मॉलिक्युलर फॉर्म्युला गिवन बिलो. तुम्हाला काय दिलेलं आहे? एक मॉलिक्युलर फॉर्म्युला दिला आहे आणि त्याच्यावरून काय करायचं आहे? तुमचं त्याचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायचा आहे. आता इथे काय दिलेलं आहे? कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड दिला आहे. कार्बन 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 काय करायचं? C3 दिला म्हणून CC काढून घ्यायचं. H8 हायड्रोजन 8 आहे. कार्बनला काय असतात? 4 कांडे असतात, 4 बाजूला 4 काडे असतात. लक्षात ठेवा. 1 2 3 4 1 2 3 4 1 2 3 4 अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि बाकी ठिकाणी हायड्रोजन दाखवून द्यायचं. हायड्रोजन 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 इथे पण इथे पण इथे पण हायड्रोजन बरोबर 8 आले का बघा. 1 2 3 4 5 6 7 8 आला की नाही? पहिला आपला स्ट्रक्चरल फॉर्म्युला इथे झालेला आहे. कार्बन कार्बन आपण सिंगल बॉन्ड दाखवायचे आणि बाकी सगळे हायड्रोजन जोडून द्यायचे. फक्त कार्बनला चारही बाजूनी कार्बनला 4 कांडे आला पाहिजे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, चला बघूया नेक्स्ट क्वेश्चन आहे C4H10. एकदम अगदी सिंपल आहे. कार्बन कार्बन काय करा? 4 काढा कार्बन आणि हायड्रोजन किती आहे तुमचे? 10. इकडनं फक्त काय करायचे? हायड्रोजन जे आहे ते अशा पद्धतीने जॉईंट करून द्यायचे आहे. हायड्रोजन 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 आलं की नाही? हायड्रोजन 10 आले आणि कार्बन तुमचे 4 आले. व्हेरी सिंपल. हा आहे त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता हा जो तिसरा आहे तो जरा वेगळा आहे, कारण C3H4 म्हणजे याच्यावरून तुमच्या जनरल फॉर्म्युला लक्षात येईल का? हा अल्कीन अल्केन अल्किन अल्काइन अल्काइन फॅमिलीचा मेंबर आहे. म्हणजे प्रोपाइन दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला कार्बन ट्रिपल बॉन्ड इथे काढावं लागणार आहे. अशा पद्धतीने कार्बन 3 टाकले 1 2 3 पण काय आहे? अल्काइन आहे म्हणून ट्रिपल बॉन्ड केला आणि बाकीच्या ठिकाणी काय करणार? जस्ट आपले हायड्रोजन जॉईन करून देणार आहात. ठीक आहे, इकडं तुमचे सगळे अशा पद्धतीने बघा. इथे हायड्रोजन येणार आहे, इथे हायड्रोजन, इकडे हायड्रोजन हायड्रोजन बघा. ह्या कार्बनला 1 2 3 4 त्याच्या कांड्या कंप्लीट झालेल्या आहे. इथं 1 2 3 म्हणून इथे काय करावं लागणार आहे? परत एक हायड्रोजन जॉईन करावं लागणार आहे. सो अशा पद्धतीने असा प्रश्न जर पेपरला आला तर नक्की अशा पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा.